32 लाख रुपये किमतीची जमीन दान मिळणं हा भोंदूबाबा अशोक खरातच्या अब्जावधी रुपयांच्या काळ्या संपत्तीतला एका थेंबा एवढा सुद्धा भाग नाहीये. परंतु कागदोपत्री पैशांचा खेळ कसा केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. नरेंद्र नारायण हेटे नावाच्या एका गृहस्थांनी 2019 साली 5 एकर जागा विकत घेतली. 16 लाख बाजारभाव दाखवलेली ही जमीन त्यांनी 24 लाखाला विकत घेतली आणि त्याच दिवशी अवघ्या 1.5-2 तासात ही जमीन त्यांनी खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टला दान दिली. परंतु दान देताना या जमिनीची किंमत 32 लाख दाखवण्यात आली. अवघ्या 1.5-2 तासात 8 लाखांचा फरक कसा पडला? या प्रकरणावर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नेमका काय गौप्यस्फोट केलाय पाहूयात. भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे आतापर्यंत पुढे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये रिमोट कंट्रोलचा साप, उष्णजल, कोल्ह्याची शिंग, कस्तुरी वगैरे नाही ते उद्योग त्यांनी केले आणि लोकांना फसवलं. महिलांचा गैरफायदा घेतला, त्यांच्याशी गैरवर्तन केलं वगैरे वगैरे आपण पाहिलं. परंतु तो फक्त लोकांनाच फसवून थांबला नाही, तर शासकीय यंत्रणांशी खेळ करायला त्याने मागे पुढे बघितले नाही. तसा त्याचा अब्जावधीचा काळी माया त्यांनी जमवली. हजारो एकर जमीन घेतलेली आहे. परंतु आता जे मी उदाहरण देतोय ते कदाचित या सगळ्या घोटाळ्यामध्ये तुलनेनं रकमेच्या याच्यात बघायला गेलं तर ते छोटं असेल. काय झालं की 4/5/2019 रोजी एका नरेंद्र नावाच्या माणसाने, नरेंद्र हेटे यांनी एक जमीन खरेदी केली. 16 लाख रुपये 5 एकरांचे म्हणजे 2 हेक्टरचे एवढं त्याचं बाजारभाव होता. परंतु त्यांनी ती जमीन केली खरेदी 24 लाखाला. हरकत नाही, त्यांनी खरेदी केली असेल, ते शेतकरी असलेली आपल्याला माहिती नाही. परंतु 4 मे रोजी दुपारी 1:12 झालेल्या व्यवहारानंतर लगेच 1.5-2 तासात ती जमीन त्यांनी, हा जो शिवनिका ट्रस्ट आहे त्या अशोक खरातचा, त्याला दान दिली. आता 16 लाखाचा बाजारभाव 24 लाखाला खरेदी केली इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे 24 लाखाची जमीन त्यांनी 24 लाखा दान देताना 24 लाखाचीच दाखवायला हवी होती. परंतु अवघ्या 2 तासात ह्या जमिनीचं मूल्य झालं 32 लाख रुपये. म्हणजे जो दानपत्र करण्यात आलं त्याच्यामध्ये या जमिनीचं मूल्य दाखवलं 32 लाख रुपये. आता याच्यामध्ये इन्कम टॅक्सचा काय हे झालं वगैरे वगैरे ते आता यंत्रणा बघतील. इथं मात्र ट्रस्टच्या प्रॉपर्टीमध्ये जी 16 लाखाची बाजारभावाची जमीन आहे ती मात्र लगेच 32 लाखाची झाली. म्हणजे ट्रस्टचं जो काही मालमत्ता असते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसतं. हा छोटंसं उदाहरण आहे, परंतु अशी अनेक उदाहरणं त्यांनी केलीत. आता नाशिकमधली त्याची प्रॉपर्टी बघितलं तर लोकांची डोळे विस्फारतील. एवढी प्रॉपर्टी कधी शासकीय यंत्रणांची सुद्धा नसते, तेवढी त्यांनी तिकडे जमा केलेली आहे. परंतु याच्याकडे आता सगळ्या यंत्रणा जागरूकपणे बघतील आणि यातल्या सगळ्या दोषीवर कारवाई करतील अशी आपण आता आशा बाळगूया.